नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात नाशिकमध्ये राष्ट्रीय बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। अखिल भारतीय संत समितीच्या माध्यमातून राष्ट्रीय बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे। कालपासून या बैठकीला सुरुवात झाली असून आज या बैठकीचा समारोप होणार आहे आणि या समारोप सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित असणार आहे। दरम्यान या ज्या ठिकाणी ही राष्ट्रीय परिषद बैठक आयोजित करण्यात आलेली आहे त्या परिसरामध्ये आलेल्या सर्व साधू संत त्याचबरोबर जगद्गुरू असतील, महंत असतील, महानुभाव असतील यांच्या स्वागतासाठी भाजप आणि शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दरम्यान या ठिकाणी ज्या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी दोनही बाजूने आपल्याला अशा पद्धतीने भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडनं बॅनरबाजीच्या माध्यमातून स्वागत जे आहे ते या साधू संत महंतांचं केलं जात असल्याचं पाहायला मिळतंय। आणि आज याच कार्यक्रमाच्या समारोपासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार आहेत। नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकींमध्ये विविध विषयांवरती चर्चा जी आहे ती सुरू आहे। मात्र आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा समारोप होणार आहे। मात्र त्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासह साधू महंतांच्या स्वागताची बॅनरबाजी आपल्याला या परिसरात पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।